बांद्यात चेकपोस्टवर उद्धव ठाकरेंची गाडी अडवली। झारखंडमध्ये मतदानापूर्वी गोळीबार, सीआरपीएफ जवान जखमी। इंडियन ऑइल रिफायनरीमध्ये भीषण आग, 8 कामगार भाजले, तिघांची प्रकृती चिंताजनक। सुप्रीम कोर्टचे अजित पवारांना निर्देश, शरद पवारांचे फोटो व्हिडिओ वापरू नका। महायुतीतील 14 उमेदवारांसाठी 10 वर्षांनंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये मोदींची उद्या सभा। नवाब मालिक यांच्या वैद्यकीय जमीन रद्द करा, उच्च न्यायालयात याचिका। आदित्य ठाकरे आज दिवसभर करणार मतदारसंघात प्रचार। सुप्रिया सुळे यांची उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर टीका। भाजप सरकारने मतदारांची फसवणूक करण्याचे काम केले, खासदार प्रणिती शिंदेंचा हल्लाबोल। नरिमन पॉइंट पासून विरार गाठा अवघ्या 40 मिनिटात, मुंबईत नवीन प्रकल्प, फडणवीसांची मोठी घोषणा। उद्धव ठाकरे आणि मी एकत्र येऊ नये यासाठी अनेक जण प्रयत्नशील, राज ठाकरेंचं खळबळजनक वक्तव्य। हिंगोलीमध्ये शेतकऱ्याचा कुऱ्हाडीने वार करून खून। पिंपळनेरमध्ये एसटी बस आगारात मतदार जनजागृती। गलादेशातून बेकायदेशीर घुसखोरी प्रकरणी तिघांना अटक। डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या प्रचार फेरीने नंदुरबारमध्ये महायुतीमय वातावरण। महाविकास आघाडीला मतदान करा, चंद्रकांत खैरे यांचं वक्तव्य। मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे, पंतप्रधानाच्या सभेत गोंधळ। एकादशी निमित्त वाघोड येथे अभिषेक, पालखी मिरवणूक। कोरियन अभिनेता सोंग जे-रिम यांचे निधन, मृत्यूचे कारण अस्पष्ट। आता अल्पवयीन मुलांचे सोशल मीडिया अकाउंट होणार बॅन। कोल्हापूरमध्ये प्रचारासाठी गेलेल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बॅग तपासण्यात आली। आशिष शेलारांचा नाना पटोलेंना टोला, ट्विट व्हायरल। राष्ट्रवादी पक्ष चिन्हावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू। 50 खोके घेतले त्यांना घरी बसवा, मल्लिकार्जुन खरगे यांचं वक्तव्य।